संताची मात्र पुण्यतिथी होते, कारण तिथी पुण्यवान नाही. मग तिथी पुण्यवान का संत म्हणून तिथी पुण्यवान. तिथे तर प्रत्येक तिथीला मला काय पौष शुद्ध त्रयोदशीशी
लीन झाले स्वरूपाशी दासगुडी देतो पाये आठवण ठेवून नामाची. अरे त्रयोदशी शुद्ध त्रयोदशी तुम्हाला प्रत्येक महिन्याला येते, कारण ती तिथे पुण्यवान नाही. ज्या तिथीला संत जातात ती तिथीला पुण्य करून जातात, पुण्यवान करून जातात, म्हणून तिचं नाव आहे पुण्यतिथी. काय विठाला विठाला कारण देवाची पुण्यतिथी नाही, देवाची जयंती, देवाचा जन्मदिवस साजरा केला जातो. देव अंतर्धाम पावले तो दिवस साजरा आहे का? नाही. देवनीची धामाला गेले महाराज तो दिवस साजरा. संतांची ज्या दिवशी देवाची पुण्यतिथी आणि देवाची जयंती जन्मोत्सव साजरा केला जातो. काय भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले त्यावेळेला आनंद झाला की गेले त्यावेळेला आले त्या दिवशी. काय आले त्या दिवशी गोकुळीच्या सुखा भगवंत अवतीर्ण झाले तो दिवस साजरा केला जातो. संत जन्माला आले तो दिवस साजरा केला जात नाही. संत ज्या वेळेला ज्या तिथीला जातात तिचं नाव आहे पुण्यतिथी. विठाला कारण संत येण्याचं प्रयोजन वेगळं, देव येण्याचं प्रयोजन वेगळं आणि आपण येण्याचं प्रयोजन वेगळं. विठाला सर्व येतात मात्र कारण वेगळं वेगळं आहे. भगवंत कधी अवतीर्ण होतो? पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय सर्वभूमी युगे युगे. ज्या वेळेला धर्मावताराने येथे धर्म असतो त्यावेळेला भगवंत अवतीर्ण होते. संत कधी येतात? संत कधी येतात? आलो वाटा खरा खोटा निवडायच्या करता येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोली साचे भावे वर्ताया कशा करता झालो संताचे महाराज. आडराने भरले जग तुम्ही आम्ही मार्गाने चाललो होतो त्यांना मार्गावर आणण्याकरता संतांचं येण्याचं प्रयोजन काय खूप चिंतन आहे राजो. काय संतांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मला. काय कितीतरी साधू साधू संतांनी तोंड भरून वर्णन केलं. काय सर्व जन्माला येतात, संसाराला प्रत्येक जीव आला
आलो का नाही आपण किती जीवाला 84 लक्ष जीव येऊन आल्या माझं रेकडून जोड आहे ना पण मग सर्वांना धन्यता प्राप्त करून घेता येते का आली का सर्वांना 84 लक्ष जीव येऊन आहेत धन्यता प्राप्त करून घेता येते का येता येत नाही न येण्याचं कारण संत बोलतात पशु काय पाप पुण्याचा आनंदी उत्तम मध्यम या महाराज धन्यता प्राप्त करून घेण्याकरता फक्त एकच योनी धन्यता प्राप्त करून धन्यता प्राप्त करून घेण्याकरता फक्त एकच युनी आणि ती युनी म्हणजे तुम्हाला आम्हाला मिळालेली युनी आहे कारण कितीतरी प्रमाण देते आहे मला अरे याचा देही गाणे याचा देही म्हणजे निश्चय झाला मला आणि करे नाले गोठे मला सांगा कुत्र्यांनी कधी माळी घातल्या का कुत्र्यांचं सांगतो गाड कधी पंढरपूरला गेलेत का गाडवचं सांगतो गाड कधी पंढरपूरला गेले का आणि करे नाले गोठे कारण ह्याच देहाने जी गोष्ट ज्योती हे तुम्हाला मला मिळाला या देहाने मला भगवंताची प्राप्ती करून घेता येते आंबडे महाराजांनी सुंदर चिंतन मानलं गुरुप्रवचना कुठे गेले आंबडे बाबा कुठे गेले ते म्हणजे जंक्शन स्टेशन कोणतं स्टेशन जंक्शन स्टेशन भुसावळ जंक्शन स्टेशन सांगते तिथून कुठे जाते मला सांगा पैठणला आपण गेलो स्टँडवर कुठे जाता येईल का नाही नागपूरला जाता येईल का नाही सोलापूरला तिकडं मराठवाड्यात विदर्भात कोकणात स्टँडवर गेलं प्रति तसं स्टँड या स्टँडवर आल्यानंतर कुठे जाते तुम्हाला देव होता येईल तुम्हाला मुक्त होता येईल तुम्हाला परत मनुष्य जन्म घेता येईल काय घेतलं तर साधू संतांचं ऐकलं तर साधू संत सांगते त्यांचं ऐकलं तर या घटना घडतील आणि त्यांचं जर का नाही ऐकलं काय त्याचा परिणाम सांगितला गाथेमध्ये
माथ्यात ऐकणे कोण माहिती साधू संत जर ऐकलं नाही ना तर त्याचा परिणाम सांगा अरे खंती ते ना करा नाही जरा ऐकलं तर महाराज आता प्रमाण गेलं होणे गाड पुतळा किती सुंदर देह मिळालो आपल्याला किती सुंदर देह महाराज याची मला कल्पना करत नाही भागवतामध्ये नाथ बाबा बोलतात पावनी मनुष्यपणा दोन साधी ब्रह्मज्ञाना ते म्हणजे तो पावणे मनुष्यपणा दोन साधे ब्रह्मज्ञान तो लांडा कर दबदाना पुष्यविन चार साहित्याचा बिन शब्दाचा काय गाडो विठाला एवढा सुंदर नरते मी सांगू का तुम्हाला ज्या वेळेला आपल्याला भगवंताने तयार केलं आपण बाहेर आला आईच्या पुत्रातून आणि भगवंताने असं मागून पाहिलं एवढं समाधान वाटलं बोललो भाऊ भगवंताला खूप समाधान वाटलं खूप आनंद झाला भगवंत म्हणजे अनेक धंदे केले पण त्याच्यात मला फायदा झाला नाही मी शिंग बनवला हत्ती बनवला वाघ बनवला लांडगा बनवला कोली बनवली कुत्री बनवली दोन पायटे बनवली चार पायटे बनवली तीन पायटे बनवली त्यांच्याकडे बघून मला समाधान वाटलं नाही माणसाला तुम्हाला मला बघून त्याला खूप आनंद झाला भागवत मध्ये ना बाबा बोलता देखोनी मनुष्य ध्यासे सुख झाले भगवंताशी अधिकारी ब्रह्मज्ञानाशी येणे देहेसी मत प्राप्ती मिळाला आता मात्र माणूस माझी प्राप्ती करून घेईन माझं भजन करी करतो का बालू माणशी झालं दुपारीच मला सांगा म्हणतो भाऊ खरं बोलायला काय भीती आहे का अगदी बरोबर खरं बोलायला काहीच भीती नाही मी माणसाने शोधली जुनी किती एक पुन्हा बिल जुनी किती पुढे समजा फक्त करा सांगायची काय त्यांना जरी विचारलं ते पुढे फक्त करा सांगा नीट सांगली जुनी किती तू काय म्हणशील तू काय म्हणशील अरे पंतप्रधान असो ना तर पंतप्रधानाचा बाप असो वेगवेगळ्या विठाला ज्याची खरी सेवा सेवा ज्याची खरी सेवा त्याच्यावर काय जीवा त्याच्यावर काय जीवा काय जीवा ज्याची खरी सेवा आपलं खरं बालू विचारलं ना कोण कोण नामस्मरण करतो आता गरीब नव्हत्या सगळ्यांना बोलतो तुम्ही हातवर गेले नाही म्हणजे का ते का नामस्मरण करत नाही पण ते लाजले कुणीच नव्हतं कारण आपण कसं काय करावा ती लाज आली आली बघा तुम्हाला पटू आलं नको आपल्या हिताच्या टायमाला ती लाज आली काय लाज आली का ज्या भविष्यांचा चिकोचा फूल शेला हे 8 प्रतिबंध आहेत मला त्याच्यात लाज आहे मी म्हणतो व्हावं केलं तर तुम्हाला भाषण दिले
तात्पर्य मला भगवंताला खूप समाधान झालं. काय आता माणूस माझे भजन करील मात्र करत नाही. कारण याच देहाने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. साधू संतांनी याच देहाने भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि महाराज आपले जीवन धन्य बनवलं. आणि म्हणून त्यांनी छातीला हात लावला. काय धन्य आवे जन्म आलो. तुकोबराने छातीला हात लावला. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. काय संत दास झाले. आम्ही पण दास आहे बरं का. तसं नाही मला तुम्हाला कुठं सांगत. जीव पण दास आहे मात्र प्रकार वेगळा आहे. काय सामान्य जीव कोणाचा दास आहे. संसाराचा दास कार्य हुशी खाला. खरं म्हणजे साधू संत मला भगवंताचे दास झाले आणि म्हणून त्यांच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली. धन्यता महाराज हे मला डिग्री आहे बरं. दोन पदे एक शास्त्रज्ञ एक तत्वज्ञ पदवी. शास्त्रज्ञ त्याला म्हणा कोणला दिसणाऱ्या वस्तूचा ज्याने शोध लावला त्यांना काय म्हणतात. कोणत्या वस्तू दिसणाऱ्या वस्तूचा शोध लावला महाराज त्याला म्हणतात शास्त्रज्ञ. काय आणि दुसरी पदवी महाराज तिचं नाव आहे तत्वज्ञ. न दिसणाऱ्या वस्तूचा ज्याने शोध लावला ते आहे तत्वज्ञ. आमच्या संतांना तत्वज्ञ पदवी प्राप्त झाली. या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वदत्त आणि ते तत्वज्ञ स्वीकारून की आता तत्वाबद्दल हरिपाठाचे काय टाळकरी सोबत एक तत्व आहे नाव. काय प्रमाणे एक तत्व नाम दृढ धरे मना. अरे जगामध्ये फक्त एकच तत्व आहे बाकी तत्व नाही. या जगामध्ये एकच तत्वज्ञ आहे. एकच तत्व त्याचं नाव आहे नाम. नाम माहिती का तुम्हाला. काय माहिती हात वर करा बरं. धन्यवाद तुम्हाला. तुम्हाला पैकी अरे साधू संत त्या पारमार्थाचं फाउंडेशन त्याच्याकडे. तुम्हाला पटवा नको इथं परमध्ये आमचे बाबा म्हणायचे परमदेव तरी आला मला नाक घासून कबूल करावं लागलं. तत्वावर सर्व जग अवलंबून आहे आणि ते तत्व सोडून जगामध्ये काहीच नाही. तत्व म्हणजे ते भगवंताचं नाम. आता कुठे गेलं तर पुढे येतं. कुठे गेला किती फिरलं तर पुढे येतं. किती
अरे कुठे फिरा आणि काही करा तिथं केव्हा झालं. अरे शास्त्राचे भांडण आता यादसाठी जप यादसाठी तप व्यासे यावो परत गेले. त्यांचे भांडण झाले शास्त्राचे, त्यांचं एक मत व्हायला. शास्त्राचे भांडण तपते थाटन पूर्वीचे ब्रह्म यादसाठी यादसाठी संत यादसाठी संत आयरे सेवा तरीच तरावे तुका म्हणी. काय याच्याशिवाय दुसरा काही नाही. काय मला सांगा, आता तुम्ही किती लांबून लांबून आले. कोणी 50 मैलावरून आलो, कोणी 100 मैलावरून आलो. जोरदार सर्वसंग परित्याग करून ऊन काय थंडी वाऱ्याची आले नाही इथं, आले का नाही. कितीपर्यंत किती जीव लावतो तुमचा. कधी कधी कळालं का तुम्हाला. काय कधी कधी टाकली समजा नाही अजून ते पामलेट नाही. ते पाठवू त्याला बाबाचा फोन आलता बघ का. पुढे सविताला त्यांना आलता फोन. एरंगावला येतं मेजरला कधी म्हणजे 8 तारखेला बाबाची पुण्यतिथी 15 दिवसापूर्वी. जीव येत लागले, जीव येत लागले. 2 दिवस येतो कधी जाईल, कधी 8 तारीख येते, कधी 8 तारीख येते. आमच्या तुकोबाला असं झालं बरं. संपदा सोहळा नावडे म्हणाला, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला जगला एका त्यातलं नाही माथ्यातले. काही आवडायला त्यांनी टाकला लागला कीर्तनाचा. कधी जायचं घरी टाकलेला. किती ओढ काय किती ओढ लागली. आई बाबाची कोणी आठवण केली नाही. बोलतो तुम्हाला फोटो वगैरे न फोटो मात्र तुमची घरी टाकलीच्या साधं काय करता. एवढा त्यांचा जीव का सवीस होतो. काय एवढा जीव लागला मला आमच्या साधू संतांना महाराज हे सांगितलं. आता तुम्ही आले नाही इथं, सगळे लांबून आम्हाला आले ना. काय बरं आता तुम्ही कीर्तन सांगणार कुठे जाणार. कोणाच्या घरी आणि कोणाच्या घरी गेले तर पाचे पोसे घेऊन गेले. कुठे गेला संध्याकाळी आपण आपल्या घरीच येतो. हे जसं खरं त्याप्रमाणे परमार्थ किती करा कुठे जा शेवटी मला नामावर येतं ते मग तत्व. तत्व म्हणजे भगवंताचं नाम. नाम सोडून काय नाही. नाम सोडून जर घेशील तो वाया व्यर्थ कथा सांडी. भगवंताने जर करून यायची असेल तर मला ते नाम घेणं गरजेचं आहे. काय हे सोडून जर तू तिकडे वाऱ्या करणार तिकडे 4 धामला जा ना ते तिकडे पारायण कर. फक्त तू जर नाम सोड ना ते सर्व व्यर्थ येणार. काय तुम्हाला फोटो वगैरे फोटो मिळाला. किती सोपं सांगितलं आपल्याला. काही नाही मला सर्व संघ परित्याग केला त्या महात्म्याने. काय सर्व संघ परित्याग करून संसाराची राखणामुळे करून तुमच्या आमच्या पुढे जसं आहे तसं मला मंथन करून दिलं. मंथन केलं सर्वजण तुमच्या आमच्या पुढे सार दिलं. आता आपल्याला काय मला सांगा फक्त ताट पुढे आले आपल्याला काय करायचं. शंभू इथून असं करायचं आम्हाला ते जमत नाही. ताट सगळं ताट पुढे आले बरं का. आता असं करायचं. बाबा उदाहरण सांगता ते विषय आलं म्हणून सांगतो. 2 मित्र होते लई आळशी ते आळशी. रस्त्याने चालले काय रस्त्याने चालले तर राय जांभूळ होतं. राय जांभूळ एवढं रस्त्याने चालले तिथे खूप जांभळं लागले. जांभळं पिकले काय ते म्हणजे जांभळं खायचे. मग मी चढतो वर नाही वर नाही चालायचं. मग बरं म्हणजे खायचे का अजिबात खायचे घ्यायचे नाही. मग तू तिथं झोप मी तो झोपतो तोंड वर करून काय तर तोंडात पाहिजे खायचं. तू तिकडं झोपला
झोपला हा इकडं झोपला जाम इकडं पडायचं इकडं पडायचं छातीवर पडायचं कपाळावर पडायचं पण तोंडात काय पडायचं डोळ्यात पडली आता मला सांगा किती फक्त बोटाने असं टाकवायचे पण देऊ काय हात लागेना रस्त्याने घोडेस्वर चालला होता मेरी मोठा घोडा चाबूक खाता खाट 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 ओ भाऊ संकटात राहील साप चावला काय नाही घोड्यावरून उडी टाकली खाली चाबूक खाता तसंच आला काय चाललं काय नाही झालं काही नाही काय एवढे मोठे गारून हे जांभळ फक्त तोंडात टाकला त्याने असा धरला ते पलीकडे झोपला होता ते मला अजूनही खाणार तिकडे झोपला होता का बरं मग अशी माझ्या तोंडात कुत्र मुकून गेलं विनोदाचा भाग नाही ऐकत तयार झालंय पुढं फक्त तुम्ही घ्या काय आणि स्वयंपाक करण्याकरता मला किती त्रास होतो विचारा ना पण किस माणसाच्या पोळ्या करायच्या बोलत आम्ही अर्धा तासाने येतो 25 मिनिटाच्या पोळ्याचा स्वयंपाक करा त्या बाईला थांबवत होतो बाई सांगायला किती वेळ लागला 2 मिनिटं सांगितलं 25 माणसाचा पोळ्याचा स्वयंपाक करा किती तिला घाम फुटला साधू संतांना महाराज हे तत्व महाराज निर्माण करण्याकरता वेदाचं जंगल तोडलं त्यांनी शोधलं काय त्याच्यातून निगमवल्ली काढली ज्ञानराज माझी योग्याची माऊली वल्ली म्हणजे ते नाम बरं वल्ली म्हणजे तत्व वल्ली म्हणजे नाव काय एवढं त्यांना साहेब फक्त आपल्याला फक्त घ्यायचंय काय काही साहस नाही करायची तरी मला समाधान बाकी एवढा आयुष्य मात्र आमचे साधू संतांनी जाणलं त्यांनी साहेब मार्ग जाऊन गेल्या ते दयाने जे संत ते बनते चालू दाता नफडे गुंता कुठे काही त्याने हे जाणलं आणि त्या तत्वाचा स्वीकार केला आणि म्हणून त्यांना पदवी मिळाली तत्वज्ञ तत्वज्ञ प्राप्ती त्यांना प्राप्त झाली आणि म्हणून त्यांचं जीवन धन्य झालं काय धन्य त्याचे कितीतरी आवडले मला कुळी कन्या पुत्रा भुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका दयाचा हरे कमा वाटे देवा काय कुळामध्ये कन्या किंवा पुत्र महाराज सात्विक जन्माला आले म्हणजे त्यांच्या माता पित्याला धन्यता देतात कोणाला धन्यता प्राप्त होऊ शकत नाही म्हणून ज्याने तत्वाचा शोध लावला त्यांच्या जीवनात धन्यता प्राप्त झाली म्हणून नामदेव महाराजा मुलाच्या पहिल्या
धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, ध्याती अंतरे नारायण, जे ध्याती अंतरी नारायण, अंतःकरणाच्या मनात नारायण बसलेला आहे. तो कोणता नारायण? वर शाळेचा का शाळेत? नारायण कोणता? नारायणाचा माणूस आहे काय? नार म्हणजे समाज आणि आयन. आपल्या ठिकाणी ज्याचं आयन आहे त्याचं नाव आहे नारायण. आता मग हा कुठं नाही? ते कधी घालायचा? नारायण कुठं नाही? नार याचा अर्थ समाधान, आयन म्हणजे त्याचं स्थान. मग मला सांगा नारायण कुठं नाही? काय फक्त आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचं फक्त आणि समजून बात करायची. समजून देणे अवघड नाही आणि समजून घेणे अवघड नाही. मात्र समजून देणाऱ्याने समजून देणं गरजेचं आहे आणि समजून घेणाऱ्याने समजून घेणं महत्वाचं आहे, देणं महत्वाचं आहे. आपल्याला जी समजूत झालेली ती बात करायची. आपल्याला काय समजूत झालेली आहे? आपण विचारलं कोणतं नेते? म्हणतो मेरा भाऊ सकाराम तुकाराम गोदाताई मंगल संगीता. अरे आपल्याला तो भ्रम झालेला, हा भ्रम काढायचा, समजून बात करायची. काय वास्तविक पाहता आता सांगून गेलो ना, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्खने वर्मा संत काय हे आपल्याला जी समजून झालेली मी आमका मी तमका यापैकी तू कोणी नाही. किती म्हणजे भगवंत सांगता ममई वंश जीव लोके जीव भूत सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी काय. अरे माझा अंश राजा हा जीव माझा अंश आहे. काय आणि मग आपण कोणाचे? आपण कोणाचे? आपण त्याचे नाही का? आपण त्याचे आहोत. कितीतरी प्रमाण देते ते आपल्याला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माता, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयला सज्जन. अरे सर्व त्याला जो साधू संतांनी त्याला सोडलं. काय आपलं तसं नाही. आपले सोयरे धारे हे काय? आपले सोयरे धारे कोण? माणसं का देव? तुमच्या आमचे सोयरे देव, तुमच्या आमचे सोयरे माणसं. काय साधू संतांचे सोयरे माणसं नाही, साधू संतांचे सोयरे नाही. कारण आपण ज्याची सोयरी केली ना तो किती वर्ष जगून बघो. आपण ज्याचे सोयरे आपण ज्याला सोयरे करून घेतले ते एक दिवस मरणार आहे. भगवंत सोयरा केल्यानंतर महाराज जन्म मरण पाहत होतो आणि ती पदवी प्राप्त होती. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरे नारायण. आता गीता अंडरलाईन करा. अंतरी म्हटलं बरं का? अंतरी काय ध्यान करायचं? कुठं करायचं? अंतराम. तोंडानी का मनानी? बरोबर म्हणतो. तोंडाचा का मनाचा का चित्तीचा का चित्ताचा का बुद्धीचा? परमार्थ चित्ताचा विषय आहे, परमार्थ मनाचा विषय आहे, परमार्थ बुद्धीचा विषय आहे. काय परमार्थ आज सगळं तुमचं आमचं आज चुकलंय म्हणून आमची शांतबाई सुंदर आवड घेते. काय सकलाचे संती सांगे, संती सांगे, सकलाचे संती सांगे. भजन करा
काय रे दीदी मला भाग्य म्हणून कोणला म्हणले आमची शांताबाई भक्ती करा अंतरंगे तोची भाग्यवान नर ज्याचे स्थिरावले अंतर ज्याचे स्थिरावले अंतर तोची भाग्यवान नर कोणाला भाग्यवान म्हणत नाही ज्याची भक्ती अंतका आतून चाललेली आहे काय बाबा कितीतरी सोपे सोपे उदाहरण द्यायचे काय तुम्ही पाण्याची हांडी भरता ती बाहेरून धुता कसा का आतून टाकता भारती ताई कुणी काही पाण्याची भांडी आपलं पियाचं पाणी भरता ना भांड्यात तू भांडे बाहेरून घालता का आतून हा होत आहे आतून आतमध्ये हात लावायचा नाही आता 2-3 महिने सासूने जर पहिले असा हात घातला हे शिकवलं का तुझ्या आईने गेली आईपर्यंत सासू कारण पाणी आत आहे मग आतून हात फिरवणं गरजेचं आहे आतून हांड्याला हा एक हांडाची का नाही हांडा हा हांडा छोटे आहे का नाही हा एक म्हणजे याला बाहेरून स्वच्छ करावं आतून बाहेर नटले समाज डेकोरेशनला नटले काय समाज सातशे टाळकरी काय बाबा 2 लाख लोक कीर्तनाला डेकोरेशन जिथं डेकोरेशन आहे ना तुम्हाला फोटो वगैरे ना फोटो साधू संतांच्या भाषेत सांगतो मला सांगा प्रदर्शन सुखे का दर्शन सुखे हो बरं प्रदर्शन ओपन असतं का गुप्त प्रदर्शन आणि दर्शन गुप्त आज जावं लागतं खाली वापू तद्विते प्रणिपातेन परिप्रश्नेन उपदेशन डेकोरेशन ओपन असतं काय आणि समाज त्याला भरला म्हणून किती मराठी साहित्य संतोष महाराज काय किती मराठीत कितीतरी आपण केले विठाला विठाला आमच्या चोखोबाने काय म्हणते बरं का सांगतो ऊस डोंगा परी रस हे डोंगा ऊस डोंगा परी रस चोखा महाराजांनी अभंग दिला ऊस डोंगा म्हणजे वाकडा वाकडा उन्हाळ्याचे दिवस होते ते म्हणजे चला रस पिऊ लेगून लागला गेले ते रस तिथं मला कुठला पाणी बिणी दिलं 2 गिलास रस द्या त्याच्यात होता एक वाकडा ऊस तेव्हा नको तो वाकडा ऊस नको का बरं सरळ ऊसाचा रस द्या ते त्या सरळ ऊसाचा रस काढा आम्हाला ते म्हणत तुम्हाला ऊसाचं घेणं गरज ते आम्हाला सांगू नका तुम्हाला रस भाजी का ऊस तो म्हणतो रस भाजी कशाची दिन आम्हाला जमणार नाही समाज बोलला वरच्या रंगाला काय बोललाशी वरच्या रंगाला बोलू नका तिथं धोका ये नदी डोंगी परी जला नव्हे डोंगा काय बोलला डोंगी परी
आहे अंतरी नारायण. नारायणाचं ध्यान करा मात्र आतून करा. हे नरा आत बघ जरा जीव हा करा नवी ही माया तू बुद्धी दर्पणी आत चुकलं तुमचं आमचं बाहेर चुकलंच नाही. आणि बाहेर किती शहाण्णव पिढ्या गेल्या तरी मेळ बसू शकत नाही कारण वस्तू हरवलेली आत. काय प्रमाणे माझ्या पाठण्या सांगा पुढं काय कोणतं देव आणि साधू संत आत्मा देव ढाला बिना नुसतं म्हणू नका सर्व घटी राम देहादी ही एक सूर्यप्रकाशक म्हणू नका. घेत हरी आत्मा जीव शिवा एक हरी आत्मा जीव शिव समवाया दुर्गमन घाले मन. काय आपल्याची वस्तू आहे ती समोरच्या वस्तू लागली काही फरक नाही म्हणून कोणाचा अंत करून दुखू नका. मला सांगा आपण सर्वांना फसवितो सर्वांना फसवू आपण माझ्या सकट सर्व आपण मात्र आपण आपल्याला फसवू का आपण काय करतो आपल्याला माहिती आहे का माहिती नाही. तुका म्हणे देवावरी का रुसावे मनाशी पुसावे कायके म्हणून नीट प्रत्येक गोष्टीला कोणाचा अंत करून दुखू नका. कीर्तन मागत बसल्या लोकांकरता आहे बरं का जे देतात खातात त्यांच्याकरता नाही. बरोबर कोणाकरता नाही आपल्याकरता आहे ना. आपल्याला माहित नाही आपल्याला समजत नाही म्हणून ही तेवढी काय मी बी तुमच्यासारखे फक्त तुम्ही बसून येते मी उभा आहे तुम्ही बसून ऐकत आणि उभ्याने सांगतो एवढं फरक आहे बाकी फरक काही नाही. तुमच्यात माझ्यात काही फरक नाही. आणि कीर्तन आपल्या करता आहे आपल्याला जे समजत नाही ते साधू सांगताना गद्य पद्यात समजून सांगितलं काय म्हणून समजून सांगायचंय. आपण प्रपंच करतो परमार्थ करतो नुसता परमार्थ करू नका. परमार्थ करताना प्रपंचात प्रॅक्टिकल आचरण करीत चला. परमार्थ करा परमार्थात ऐका आणि त्याचं प्रॅक्टिकल आपल्या प्रपंचात करा. काय कोणाचा अंत करून दुखवू नका. कितीतरी चिंता नाही काय इकडे तिकडे त्याला बघू नका. तो आहे तुझ्या हृदयात तिथंच बघत होतो. कधी मला सुंदर चिंतन मानतात अरे मंदिर तोड मस्जिद तोड मंदिर तोड मस्जिद तोड उसमें नहीं कुछ मुझा का दिल किसी का न तोड़ना ये घर है खास खुदा का सुंदर विषय मानला मला खूप आवडलं. मला काय ते प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो आम्हाला इथं बघू नका आम्हाला तुम्ही एकटं बघा. आम्ही डायरेक्ट सांगतो ना आम्हाला तुम्ही इथं बघू नका आम्हाला एकटं बघा मग आमचं तुम्हाला खरं रूप दिसन. इथं 2 तास कोणाला बोलता येतं त्याचे काय खरं मला वेगळं आहे. आपण नुसतं म्हणतो कसं काय बरं चाललंय ना तो गेलाय आनंद काही नसतो. काय खरं इथं खरं सांगत नाही कारण खरं दुःख नाही आत आणि आपल्याला परिवर्तन करायचंय आत. काय जे ध्याते अंतरे नारायण अंतरी काय तुमचा अंतकरण म्हणजे अंतकरण चतुर्थ मन बुद्धी चित्त आणि अहंकार. इथं तुमचं आमचं चुकले वरून किती परमार्थ करा 4 रुपयाला गेले तरी परिवर्तन होऊ शकत नाही. आतून याच्यावर प्रतिबंध
पाहिला पहिले ते नाम आहे ना साधू बोधा झाला साधूंनी बोध केले तर साधू भेटू शकत नाही पण भेटले तुमच्या आमचं एक प्रारंभ चांगलं साधू भेटले आपल्या घरी आले राजाओ काय भयंकर अवघड आहे मला काय बहु अवघड आहे संत भेटली परिचय जेठी करुणाची चिंतन मारले चंद्रामृत सुखे अशक्य गोष्टी शक्य होती चंद्रामृत सुखे भेटत जाऊ चंद्राचा अमृत भेटू शकत नाही पण भेटा बाह्य घेणा साधू एखाद्या वेळेला तरुण जाईल सावरकरा सारखा असता अशक्य गोष्टी शक्य होती परी त्या साधूची भेटी न होली ना सुभाषितकार गुण वर्णन करतात शल्य शल्य माणिक्यम मुक्ती करुणा गडी गडी साधो नाही सर्वत्र चंदन नाही वनी वनी काय चंदन दुर्लभ आहे त्याप्रमाणे संत दुर्लभ आहे परंतु तुमचं आमचं काहीतरी पूर्वजनीचं मोठं संचिताचं घबाड घबाड म्हणून घबाड पूर्वजन्मीचा संस्कार बहुचा सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्वजन्मीचा ध्यानच होता म्हणून आपल्या जीवनात भेटले काय साधू संतान त्याच्या पुढे जाऊन सांगा आपण त्यांच्या पाठीमागून आलो म्हणून आपल्याला जमलं समजून आपण जर संतांच्या अगोदर आला असतो ना तो कुठेतरी भेटकातीने गेला असतो काय संतांची परंपरा आहे महाराज संत बीज पलटे नाही युग गए अनंत हर युग में धीर धरे धीर संत के संत प्रत्येक युगाबरोबर संत महाराज गेले नाही ती कोणत्या रूपात येतात आणि तुम्हाला मला सांगतात काय सांगतात ते तत्व सांगतात तो नारायण समजून देतात काय ते तत्व सांगण्याकरता महाराज आपण किती भाग्यवान आणि ते नेहमी सांगतो अरे तत्व मिळण्याकरता भक्तीच्या पेशेने ज्यांचा आपण घेतला हे तत्व मिळण्याकरता त्यांना पंढरपूर सोडून आवड्या नागनाथाला जावं लागलं हे नाम मिळण्याकरता हे तत्व मिळण्याकरता पंढरपूर सोडून आवड्या नागनाथाला जावं लागलं हे तत्व मिळण्याकरता नागपाडाला पैठण सोडून देवगिरी पाडून जावं लागलं हे तत्व हे नाम मिळण्याकरता निवृत्तीनाथाला आळंदी सोडून त्र्यंबकेश्वरला जावं लागलं हे तत्व मिळण्याकरता जगद्गुरु तुकोबरायला देऊ सोडून मला तुमतूर गावी जावं लागले आता माझ्या सगळं मी काय मागून सांगणे तुमचं घे मी काय वेगळा नाही माझ्या सगळं आपण सोडून आपण कुठे गेलो
ते हे तर तुम्ही नाही करता 12 वर्ष भांडे घातले कुणी कुणी गुरुच्या घरी 12 वर्ष भांडे घातले आम्हाला मी म्हणे ताई 12 वर्ष तुम्ही घालता का भांडे तुमच्या घरची तुम्ही दोन्ही जावाय तुमच्या नुसते भांडेच घालायचे भांडे तुम्ही मेवाण्याचं काम पाडता का डोकं तुम्ही टेम्पो पळत आले का भरले का भरले का चालले मेवान म्हणजे काय झालं आम्ही का भांडी घातली काय तुमच्या घरची काय अहो 6 महिने झाले माझ्या माड्यावरती भांडी चालेल म्हणता का तुम्ही अतिशयोक्ती वस्तू सांगतो वस्तुस्थिती काय आनंद बोल ब्रह्मांड नायक आणि महाराज गुरुच्या घरी मला 12 वर्ष सरपण वाहिलं 12 वर्ष सेवा केली त्यावेळेला हे तत्व मिळालं हे तत्व त्या वेळेला मिळालं पण गुरु आमच्या घराला त्याच्या घरी 12 वर्ष थांबले त्या वेळेला मिळालं प्रत्येक संतांना हे तत्व मिळण्याकरता कुठंतरी जावं लागलं आपण कुठे गेलो अरे आपण घर सोडलं नाही आपण आपल्या अंगात सोडलं नाही अरे आपल्या घरापर्यंत आला आपल्या दारापर्यंत आला देवघ्या कोणी व देवघ्या कोणी अरे साधू संत महाराज आपल्या घरापर्यंत आले दारापर्यंत आले आणि समाजाला हात मारून सांगले देव घ्या कुणी जे भाग्यवान होते मला तुमच्यासाठी त्यांनी ऐकलं अरे चांगल्या माणसाला उठावं लागतं काय म्हणते काय बोलके तुम्हाला भाई हे मी आजच बघितलंय त्याच्यापुढे जाऊन सांगायला लक्ष्मण भाऊ लोकांची चुकी नाही या इथे आमच्या सारख्या नालायकांनी त्यांच्या पुढे मानलंच नाही दुकान हे लोकांना मला सांगा एका मुलीला पाहून यायला बघायला आणि जेवण करायला ठरवलं 10-12 लोकांना वांग्याचं कालवण करायला ठरलं काय आणि त्या दिवशी होता बाजार एक जणांनी वांग्याचं तो थोडं आणलं बांधून जमिनीत बांधली 2 तऱ्हेच्या पटकऱ्यात बांधली आणि 7 वेळेस तरला झाला ती ताई गेली वांगे खायला वांगेच नाही 7 वाजले 8 वाजले तो 7ला घेऊन बसलाय 7 वाजले 8 वाजले कधी स्वयंपाक व्हायचा कधी वांगेवाले येत आहे आणि याने 8 वाजता घालायला चोळलं तिथे कुठून आली कधी आले ती 7लाच आले अगं बाई मी तू 4 वेळा गेले ना आणि आता आले मला दिसले का नाही बांधून ठेवले काय म्हणतो तू काय म्हणतो मी बांधून ठेवलं होतं आणि याच्या कुठल्या द्यायचे घालण्यात काय येईल का स्वप्न तरी काय उघडा असं तिने घेतले असते की नसते मला इथे यायचंय इथल्या लोकांनी समाजापुढं मानलंच नाही काय खरं तत्व मानलं नाही म्हणून समाज याच्यापासून वंचित राहिला म्हणून समाजाला हे पटत नाही याच्याशिवाय गत्यंतर नाही ते म्हणते देवघ्या कोणी आयता देव लगे जेवण का नको त्यांना गावत नाही काय मला सांगा तुम्हाला एक प्रश्न आहे माझा तुम्हाला सुख पाहिजे का नको सुख सर्वांना सुख पाहिजे काय मजराची दुःख व्हावे ऐशी कोणी भावे नाशिले न वांछिता दुःख पावे येणे स्वतंत्रता सर्वांना सुख पाहिजे गरज आहे काय मात्र हे सांगणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत ही लोन जाणं गरजेचं आहे समाज सोनं पिवळं समाजाला सांगितल्यानंतर पडतो जे भाग्यवान होते मला त्यांना पटलं त्यांनी घेतलं ते म्हणजे तुम्हाला का नको ते म्हणजे साठवणीचे रुंधळे या ठिकाणी अंडरलाईन करा याच्या खाली अंडरलाईन करा विठाला आता साठवणीचे रुंधळे जागे मग जिथं साठवायचं का जे ध्याये अंतरी म्हणजे आत साठवणीचे रुंधळे जागे जिथं ते दूध ठेवायचं का तुमचा देव ती जागा आमची खराब आहे
ती जागा करायला येईल. मग आता तुम्हाला एक माझा प्रश्न आहे, मग अगोदर काय करावं लागेल? जागा स्वच्छ करावं. अगोदर काय मला सांगा. तिथे एक मोठा उखांड आहे, मोठा उकेलेला आहे असा डोक्यावर, आणि गावकऱ्यांनी ठरवलं इथं दत्त मंदिर बांधायचं उखांडीच्या जागेवर. तर अगोदर काय करावं लागेल? किल्ला उचलून नक्की ना? तसं काय मंदिर होऊ शकत? आणि म्हणून बाबांनी आपला पहिला मन याच्यावर आपला अंतकरणावर, मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अहंकार, इथे हे पहिले हेतू नुसतं केलं. म्हणून एकमेकाबद्दल आदर, एकमेकाबद्दल प्रेम, एकमेकाबद्दल भाव. काय तुम्ही म्हणले ना तरी नाही, आमचं चिंतन कमी पाडल्यामुळे ही मंडळी येते. भाऊ तुम्ही चिंतन व्यवस्थित मानलं, आम्हाला आमच्या आवरण काय येतं, आमचं चिंतन कमी पडतंय. म्हणून जो बॉम्ब येणं पाहिजे यांच्यावर टाकला, मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अहंकारावर. काय आणि म्हणून परिवर्तन झालं. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाली चौकाला. काय म्हणून एकमेकाबद्दल प्रेम, आदर, भाव, आणि त्याचं नाव आहे नारायण. आर्यन. काय सतत त्या ठिकाणी आर्यन आहे चरणवर चालतं, त्याचं नाव आहे नारायण. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्यासी अंतरी नारायण. आणि ते नारायण झाल्यानंतर काय करायचं? नारायण गाई काय गायचं? नारायण गाई नारायण ध्याई. जे गातो त्याचं ध्यान करायचं. गातो एक ध्यान दुसऱ्याचं चाललंय. काय परिणाम होऊन काय आंघोळ केली, हरिपाठ झाला, देवाचे द्वारे उभा करण्यामध्ये मुक्ती जारी साधल्या उकाळा करू हरी मुखे माना हरी मुखे माना थांब 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 हरिपाठ झाला. कोणतं तरी एकच राहिलं, तू एकच चार दे हरिपाठ तसं नाही चालणार. नारायण गाई नारायण ध्याई. जो गातो त्याचं ध्यान करा. नाही तर मला तोंडाने एक चालेल, दुसरं एक चालेल, परिवर्तन होऊ शकत नाही. किती आवडते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. हो तिथे जे ते म्हणतो पुढे करा तुम्ही जीवे भावे म्हणजे वरून करू नको. करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन चाले हाले हावरी परत मानधारी. बंधनापासून बलिया गाठी येताने भेटी सावकाश. तुका म्हणे देव भरिला विठ्ठली काम बोलविले. याच्यात म्हणा त्याला भूल बाबा विठ्ठल आलो
रामभाऊ काय लोक अंधार म्हणते आता आमच्या नाही का शंभर आहे नाही चला आपण त्याला पाहू काय बघा निघाले माझ्या हाताची मोरकुरी घेतली हाताची मोरकुरी घेतली निघाली काय बघायला अरे राजाच्या अंगावर गेले तरी तो अंधार तुला भेटन का अरे भेटू शकत नाही कारण अंधाराचा नोडी उजेडाचा परस्पर नारळ वैर आहे काय म्हणून एक करा काहीतरी काय नारायण गाये नारायण घ्या त्याचं ध्यान करा त्यालाच गा आणि त्याचं ध्यान करा असं केल्याने काय होईल धन्य त्याचे मायू प्रसवली धन्य त्या मायू आज मातेला गेली बरं का जो गातो त्याचं ध्यान करतो नारायणाचं त्याच्या मातेला धन्यता गेली विठाला एक उदाहरण देतो धन्यता याच्यावर काय बळीराजा उरगाला दातूनच व्हावं बळी सारखा दाता झाला 99 यज्ञ केली 100 यज्ञ चालला भगवंताने म्हणले आता आपलं पद जातोय काय नंतर मला भगवंताने वामनाचं रूप घेतलं 3.5 फूट वामन बटू आणि बळीच्या दारात गेला कोण देव कपल बेसने ब्राह्मणाचा वेळ घेतला गेला बळीला फसवण्याकरता काय सुंदर बोलला एकदम आता ते बोलायचं तर देवाला बोलायचं काय सांगावं लागतं शिव देवाला बोलायचं सांगावं लागतं ठीक आहे सर नाटक चालू होतं आणि त्याचं पात्र घेऊन आला एक जण पात्र घेऊन त्याला पुरुषाचा आठवा त्याला होतं कुणी ते करून मला कोणी सांगल पण ते गेलं म्हटलं होतं ते काय सांगेल ते म्हणते हे याचं काय झालं असं काय झालं असं काय झालं ते म्हणजे तुम्ही विसरलं त्याचा परिणाम झाला आहे तसं देवाला काय पाठ करून बोलायचं का सुंदर बोलला आणि त्या बोलण्यावर बोली समजून खूप समाधान वाटलं पाहिजे ते म्हणले मला तुमचं येण्याचं प्रयोग आलं म्हणे तुमच्याकडे काहीतरी मागायला मागा आतापर्यंत माझ्याकडे कोणी निर्मुखीने लावलं नाही आल्या जिता मुठकडे गाया मागे पुढे पाहू नका ते बळीचं झालं आपलं ते बरं का तुम्ही ते बळीचं सांगितलं आपलं की आपल्या दारात कोणी जर आला तर त्याला निर्मुखी लावू नका तुम्हाला हातोडून बाजूला सांगतो कोणत्या रूपात कोणी येईल तुम्हाला नाही कळणार स्नान आला ना फसवायला बळीला तसं तुम्हाला कोणीतरी फसवाली म्हणून कोणाला निर्मुखी लावू नका काय नाही जीव घातलं तरी फुकाचे जीवन तरी पाजा नाही देता दूध गायामध्ये ताकाचे उपकार तरी नाही म्हणे बाई दूध नका देऊ दे नका देऊ तूप नका देऊ ताक द्या बोला माझ्याजवळ कोणी निर्मुखी ना बोला काय लागतं तुम्हाला नाही मी मागून मला अगोदर वचन दे अहो बोला तुम्ही माय मला अगोदर वचन दे भगवान वामन महाराज बळी वचन द्यायला लागला शुक्राचार्याने बळी संकल्प सोडू नको हा कपटी कपटू घेऊन देवाला तुला फसवायला आला कोण सांगते गुरु बरं का बरोबर कोण सांगते गुरु सांगते बळीला हा देव हे कपट रूपाने आलाय तुला फसवायला काय लाच होणार तू नाव खूप घेण्यासारखे बघ मला तू खूप एक दिवस चिंतन करतो मी गुरु सांगते फसवायला आला तर काय स्वामी कोण सांगतो का प्रत्यक्ष आपले गुरु सांगते बळी हा देव तुला फसवायला आलाय आतून काय आवाज आला सूर्यवंशी केली हिताई प्राण जाय मुखेन वचन जाय काय तुका म्हणे शेष शिवीन आवडी वचन नवडी बोली काय माझा जीव जरी गेला तरी मी आता दिलेले वचन माग घेणार नाही काय बळीने आपण ठरवलं आपलं त्या शुक्राचार्याने ठरवलं हा काय आता ऐकणार झाडी जाऊन म्हटली गुरु आणि संकल्प सोडायला पाणी सोडले झाडीतून पाणी यायला तयार नाही काय बळीने काय तर त्याची गाडी घेतली त्या साडीमध्ये गाडी ती गेली महाराज डोळ्यामध्ये बळीने शुक अंधळा केला बळीने शुक Bye.
शुक्राचार्य झाली जाऊन म्हटले बहिणी दरबारची काढी घेतली काय डोळे गेली म्हणा आडाला म्हणून घोड्याला डोळा बहिण्यांचा पाणी पडलं मला आणि सांगितलं मला काय नको माझ्या पावलाने 3 भूमी मला दान द्या बळे मला तुम्ही सुंदर बोलले गोड गोड बोलले पण तुम्हाला मागायला जमलं नाही काय म्हणतो सुंदर बोलले तुम्ही खूप गोड बोलले पण तुम्हाला मागता आलं नाही हा काय नाटक्या काय म्हणतो नाट्य बरं हा कलाकार काय म्हणतो पाहुण्याने संतुष्ट असावा हा म्हणतो ब्राह्मणाने अल्पसंतुष्ट असावं पाणी पडलं माझं अभिराव धावून गेलो 2 पावलाबद्दल पृथ्वी 2 पावलामध्ये पृथ्वी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ 2 पावलात घेतले बळीला सांगितलं बळी तिसरा पाऊल पुढे ठेव प्रत्येकाच्या जीवनात पेपर येतो बरं का त्याच्या आला असं समजून आपली परीक्षा आहे माग सोडू नका पेपर फावू नका पळू नये उड्या रडत बसू नका 35% पाळीचा बळीने सांगितलं ठेव माझ्या डोक्यावर पाय दिला आणि बळीला पुढे घातला अरे तुका माने बळी बळी शिवजीला पाय बळीला पात्रात घातला आणि भगवंताला खूप समाधान वाटलं भगवंत बळीला म्हणतो तुझ्या दातृत्वपणावर मी संत खूप झालो मला माग काय मागायचं तो कोण म्हणते केव्हा म्हणते बळीला काय आला आता हातून आला आता दृष्टी पुढे आई साचे तुरा जो मी तुझा पाय पांडुरंगा जो मी तुझा पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे असं तुम्हाला अजून काय बरं बदला नाही काय हे सगळं घटना घडली बळीची आईची कोणी येत होती बळीची आईची कोणी येत होती हे भगवंतांनी पाहिलं भागून घ्या कोण भगवंत मी वाटवत तिकडून बळीची आई होती ते भावाला लटपट कापायला लागला माझ्या आता हिच्यामुळं मी अन्याय केला आता ही मला शाप देणार बळीची आई डोळ्याने देवा घाबरू नको मी तुला शाप द्यायला आले नाही मी माझी धन्यता सांगायला आले अरे बापरे काय धन्यता अरे हा ज्या वेळेला माझ्या पोटात होता बळी आपला हा त्या वेळेला 8 महिन्याची गोलगोल होती आणि पूर्वीचा जमाना पती त्या वेळेला माझे पती वारले काय आणि त्यावेळेची प्रथा होती पती बरोबर स्त्रियांनी सती जाण्याची रीत होती परंतु गावच्या लोकांनी मला रोखलं मला सती जाऊ दिलं नाही अरे भली होई सती नाही गई विलोचन के साथ भली होई सती नहीं गई विलोचन के साथ अरे ऐसा पुत्र पाहिला किया प्रभु प्रसारे हा धन्य
सांगायचं तात्पर्य मला धन्यता त्या मातेला दिली म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरे नारायण नारायण गाये नारायण ध्याये धन्य त्याची माय बसवली. काय त्या बळीच्या मातेला धन्यवाद दिला साधू संतांनी महाराज. सांगायचं तात्पर्य काय संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण याचं भजन करू. विठोबा कुमार धन्य महाराज जन्मले संसारी जे जाते अंतरे नारायण नारायण गाये नारायण गाये धन्य श्रीमार्ग बसवली. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज नामदेव महाराज एक महत्वाचं चिंतन मानतात.
अवतीर्ण होता त्या मातेची तूच पवित्र झाली महाराज, धन्यता प्राप्त झाली त्यांना. संतांच्या जीवनातलं सांगतो या प्रमाणे महाराज आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे संत आले ते सगळे बाबा नाशिक जिल्ह्यामध्ये महाराज भुकी नावाचं गाव कधी वरलं सांगतो तर ते वरलं नाही सांगतो, त्यांची पाहिले जे आम ते सांगतो, फक्त 10 मिनिटं बोलत त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन आहे त्यांचं चिंतन मानणं गरजेचे समाजाला माहित नाही. काय असे थोर संत गेले आम्ही पुष्कळ पाहिले. तुम्हाला सांगतो रामचंद्र नागपूरकरांचं कीर्तन ऐकले इंग्लिश मध्ये, मामासाहेब दांडेकरांचं ऐकलं, दुर्गा महाराज, बाबा महाराज, जगन्नाथ पवार, वेदांत वाचस्पती जगन्नाथ पवार सगळ्यांचं ऐकलं काय. आणि त्याच्यातून असे निष्पन्न झालं जे पाहिजे ते तिथे मिळालं नाही. न मिळण्याचं कारण त्यांनी सांगितलं, बालकोण मग अशी सांगितलं तुम्हाला आता परत सांगतो. ते सातार करत बाबा मला सातार 25 वर्ष कीर्तन आहे बोलून असं काय. त्याने सर आमच्या आजोबा कीर्तन करीत होते त्यावेळेला तुमच्या आजोबा कीर्तन ऐकायला यायचे, आमचे आजोबा गेले तुमचे आजोबा गेले, त्याच्यानंतर आमचे वडील कीर्तन करायला लागले, त्यावेळेला तुमचे वडील कीर्तन ऐकायला यायचे, तुमचे वडील गेले आमचे वडील गेले, आता मी कीर्तन करायला लागलो तुम्ही कीर्तन ऐकायला आले ना. ते बोले हा आता माझी एक विनंती आहे तुम्हाला, आता माझा मुलगा कीर्तन करील तुम्ही तुमच्या मुलाला कीर्तन ऐकायला ते घेऊन यायचं. मला सांगा 3 पिढ्या
लाईट म्हणून कसं इलेक्ट्रिक तयार करता आलं नाही का शास्त्र आम्ही आज शास्त्र वागलो आपण सारखे करीत काळ नाही काळ गेलं आपल्यासारखं बनवतात त्यांचं नसून ते हा म्हणतो 3 पिढ्यामध्ये यांच्यात एकही कीर्तन झालं काय ही वंश परंपरा आहे का कीर्तनाची तो बसून कीर्तन सोडून दिलं आणि कर्म धर्म सांगितलं आमचे कर्म बदलतो म्हणून बाबा जेवणात आले आमच्या सावंतताईने अगोदर आंबोल घेतला आणि आता आमच्या ताईला वाटलं आपल्या भाऊने घेतल्यानंतर सरवी मग त्या सावंतताई मुलं आमच्याकडे आले हे 2 ही गंगा आमच्याकडे आली आम्ही घेतलं काय तेवढ्याला बाबाच्या कीर्तनाला कोणी जात नसं येत नसं चिटक्यात बाबा त्याच्या हातचं काय करायचं त्याच्या सावलीला जायचं नाही बाळाच्या अंगात आणतो काय हे प्रचार करायचे आमच्यासारखी बाबांचा उलटा प्रचार सांगायचं तात्पर्य परंतु बाबा हटले नाही बाबा कधी बाबा म्हणायचे ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी कबूल करावं लागेल भेटून शास्त्र आपण शास्त्राचं मत सांगतो आम्ही जर तुम्हाला माझ्या खिशातलं सांगत नाही कागद म्हणलं बाबा सांगत नाही का शांत व्हायचं सांगत नाही आम्ही जे सांगतो तो शास्त्राचं मत सांगतो आम्ही जे तुम्हाला सांगतो ते वेदाचं मत सांगतो सांगायचं तात्पर्य अनाचा प्रपंचाचा गाडा चालू राहायचा बाबांचा 3 मुलं 3 मुली हा बाबा यायचा कधी काय आता आम्ही मग बाबांची साथ देतो आणि मग ध्यानाने एकदम आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे बाबाला साथ केली जिथे कीर्तन असायचं तिथं आपण वाजायला जायचो काय परदेशी पेटी वाजायचे हे म्हणून वाजायचो कार्याला जोर आला काय कोणी जर मी आले तर आम्हाला पाहिलं बाबाला आनंद व्हायचा वा वा झाला आपला कीर्तन आणि बाबाची साथ अगदी मला तोड केली बाबा म्हणायचे तुम्ही आडू तेवढं करत नाही खूप तुमचं सरळ काम आहे म्हणलं बाबा आडू तेवढे डोक्यात येत नाही आणि भगवंत एकूण येते बोलतो आडू तेवढं आणू नको द्यायचं असेल तर सरळ दे बाबांचं खूप जीव झालं काय कर्म धर्म सरळ बुधरे बाबा ते दोन्ही सतत यायचे एक तर बुधरे बाबा आजारी पडले म्हणून आम्ही तिथं गेलो भेटायला सरावण्याचे दिवस फक्त 15 मिनिटं घेतो महत्वाचं आहे पाऊस चालू बुधरे बाबाच्या घरी गेलो तर 3 महिने गेले घरापुढे 2-3 गाड्या बाबा ईश्वरूमध्ये झोपलेली बुधरे बाबा आम्ही गेलो 15-20 मिनिटं थांबलो थोडा अंधार पडायला लागला आम्ही 40 जण होतो म्हणून आम्ही येतो मोठ्या बाबाच्या घरी जाऊन बाबा म्हणले बाबाच्या घरी जाऊ नका बाबा घरी नाही अवघड बाबा घरी नाही आई तरी घरी असते ना तितक्या लांब थेटी आम्ही 300 किलोमीटर आलो ते म्हणजे जाऊ नका म्हणजे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त एक मुलगा द्या आम्ही गेलो तिथं एक पूर्ण पुढे चालला आम्ही 40 जण मागं चाललो जातो त्या मुलीतून एक असं गटार असं 5 फुटाचं गटार होतो त्या गटारावरची पण आम्हाला तोपर्यंत देवगती लागली त्या पत्र्याच्या शेडाची टपरी पत्र्याची काय आणि त्याच्यामध्ये चुलीमध्ये आई स्वयंपाक करत होती बावीच्या काडक्या होत्या ते बोललं म्हणजे हे बाबाचं घर म्हणजे आम्हाला वाटतं बारक्या बाबाचे 3 मजले आपल्या बाबाचं 5 मजले असतं म्हणजे आमचं सांगू तिथं गेली ती टोपली आली बरी या 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 आता तुम्हाला मी माझा प्रश्न आहे आम्ही 40 जण त्या टपरीत होतो बाबा सगळ्याचे कोण उभी होतो मी आपल्या गेलो आणि असं कडे गेलो आणि असं गेलो काकाट होतं ते हे बाबाच्या घरामध्ये भिंती असं कसं कोण आहे आणि कधी आम्हाला विचार नाही कधी 5 पैसे मागितले नाही काय आम्हाला तिथं सगळ्यांना असं झालं काय बाबा आहे काय आणि शिष्य किती 3 लाख गोष्ट नाही बरं का गोष्ट नाही त्यावेळेला 3 लाख होते आता तो गोष्ट सोडून द्या त्याच्यानंतर बाबा 5-7 वर्षांनी गेले काय शिष्य 5-6 लाख शिष्य मलाच माझा तुम्हाला प्रश्न आहे बाबांनी मला 5 रुपये माहिती असेल आम्ही घेतलेच नाही म्हणत कधी हात पसरला नाही ते म्हणायचे काय तुका म्हणे कधी ब्राह्मण हात बसली हात पसरला नाही काय सांगायचं तात्पर्य त्याचा कीर्तन करायला पिशवी फुटे लावायची आई म्हणायची आऊ तुम्ही याचा पिशवी फुटे लावत होता 3 मुलं 3 मुली मी रोजाने कामाला जाते आणि त्याचा पैसे असेल माझा उदाहरण चाललाय मला एकच चुडी फाटली एकच चुडी चिवडी धुवून तीच घालती आणि शाळून होतो भुजीचा बाजार होता चिवडी मला एकच चुडी चिवडी धुवून ती मी घालते ठीक आहे वडाली पाटा उठीत होती वडाली पाटा उठीत होती ती ताई उघडी का ती ताई उघडी हे देवाचे किती उपकार आहेत आपल्याला तुला एक सोडी दिली
ऐकायला जर जातं का कसं वाटतं तुमच्या कसं वाटतं देवाचे किती उपकार आहेत आपल्याला थोडी उघडे ठेवले ना तू तिथं उघडी काय संसाराच्या नावे घालून या शून्य भाऊ नारदाच्या गादी बोलतो आणि भगवंताची शपथ खाऊन बोलतो आनंद बोलतो प्रमाणाने भगवंताची शपथ खाऊन बोलतो असा मार्ग आपण सुधारला होणे नाही मला होणे नाही ते पाहिलं परिस्थिती लोक गावाकडे आली ती म्हणाली आपल्या बाबाच्या घरात घर नाही त्याला नाही आला काय 3 मुलं पोरांना शिक्षण नाही शाळा नाही काय नाही पण पैसे नाही तर काय घर शाळेत कशाला काय करते मुलं कामाला रोगाने जायचे हातला घेतलं मग लोकांनी साधकांनी मीटिंग घेतली आणि त्या पोरांना सांगितलं बाळासाहेब नाही मग तुम्ही एखाद्या काम करा एखाद्या प्रेसमध्ये शिका मग तिघांना प्रेसमध्ये शिकायला लावलं काय कामाला ठेवले तिथं आणि मग साधकांनी वर्गणी केली तिथे एक जागा घेतली ती जागा आहे ना ती जागा साधकांनी जागा घेतली तिथं घर बांधलं स्लॅबची बिल्डिंग टाकली प्रेस घेतली आणि तिथं मला प्रेसच्या उद्घाटनाला बाबाला ठेवला सांगितलं बाबा तुमची अमुक तारीख मोकळी गाव ते म्हणजे गाव ती म्हणजे एक जणांनी प्रेस टाकली त्याचं उद्घाटन ते कीर्तन ठेवले तुमचं ते म्हणजे चालते एक म्हणजे बाबा तिथं कीर्तनाला गेले त्यांनी सगळे तिथं आई बाळासाहेब यशवंत सगळे पाहिले त्यांच्या लक्षात आलं की यांनी साधकांनी काहीतरी घोटाळा केला मग बाबाने एवढा राग आला ते बेईसा राग आला ते म्हणजे आभाळ फाटलं आणि शिवायला निघाले ही प्रारंभ बदलाने निघाले तुमच्या शहाण्णव केलं गेले तरी बदलू शकत नाही खूप राग आला साधकांनी गाडी गेली ते म्हणजे बाबाला फिरायचा त्रास होतो गाडी गेली बाबा म्हणजे मरण पण गाडी पाय लावणार नाही ही गोष्ट नाही तुम्हाला पटत नाही अगर मी खरं सांगतो अशा 4 आलेल्या घर राखी होते संस्कृती मंदिर मुख्यमंत्र्याचे मनोहर त्यावेळेला लीलाधर राखेने सांगितलं बाबांना ही चावी सुपूर्द करा तुम्हाला साधकांनी गाडी गेली ते म्हणजे मला एखाद्या साधकाला बोलत त्याच्या हातात किल्लेल्या मी चावी हातात घेणार नाही काय म्हणून बाबाचं चिंतन आहे नाशिक जिल्ह्यात धन्यभूती गाव नाशिक जिल्ह्यात धन्यभूती गाव जन्मला निधान श्रीपाद जन्मला निधान श्रीपाद सागर प्रेमाचे आगर गीत लावतात आम्हाला गुलाबी बापे पातकाच्या राजी मुलामी बापे पातकाच्या राजी मुलामी बापे पातकाच्या राजी सगळे हाताची आमच्या एक ताई रे भाऊ एक ताई रे भाऊ एक जाऊ पंढरीची त्यामध्ये त्याने दाखविला देव त्यामध्ये त्याने दाखविला देव त्यामध्ये त्याने दाखविला देव सांगायचं तात्पर्य हे भगवंताचा अवतार होता किती लोकांना कळालं मला नाही पण ज्यांना कळालं तुम्हाला चर्चा करून सांगतोय आता माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न तुम्ही बाबा पाहिले का म्हणून पाहिले समजून म्हणा तुम्ही ज्याच्या नावाने हात द्या अवस्था होता नारदाच्या गादी बोलतो ज्याचं नाव घेतलं हात द्या अवस्था होता त्यांनी किती चिंतन केलं तुमचा परमर्थ केला पाहिले नाही तुम्ही तरी तुम्हाला भाव काय होतो अरे श्री बाबा बाबा बोली
पंचकृषीतून सर्व साधक बंधू भगिनी आले, परमार्थ प्रेमी आले, कार्यक्रमाची मला शोभा वाढवली. प्रथम सर्वांना धन्यवाद देतो. परमपूज्य आमचे तरुणीचे महाराज आणि आपल्या गावचं वैभव, आपल्या परिसराची शोभा, परमपूज्य आदरणीय ओमप्रकाश महाराज ससाने दुबईवाले, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमात हजर राहिले. महाराज मोठे असते त्यांचे मन पण मोठे असते त्याला घेऊ, फक्त आपण त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. काय ते तुमच्याकडे येणार नाही, परंतु आपण त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. काय म्हणून ते सुद्धा आपल्या कार्यक्रमात हजर राहिले. भगवंत त्यांना कोटकोट कल्याण करू. आता मी त्यांचं तर कल्याण झालेलं आहे, परंतु आपण त्यांच्या जवळ जा, कारण आपल्याला गरज आहे. काय कारण हा खेळ एकट्याचा नाही, आणि म्हणून या मेळ जमविला. खेळ करण्याकरता अनेक सवंगडी लागतात, आणि म्हणून या ठिकाणी सर्वजण आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमचे पीके मास्तर, विनेकरी, मृदुंगणी, आमचे गायक वृंद, सर्वांचे नाव नाही घेत आता, काय वेळ झालेलं आहे. काय सर्व मला सर्व आले, सर्वांना पाहिले, समाधान वाटलं. सर्वांच्या चरणाजवळ एकच विनंती माफ करतो, काय कार्यक्रमाला सर्व येत चला, कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि चिंतन करत जा. महत्वाचा मुद्दा चिंतन करत जा. जशी वेळ मिळेल तसे तुमचं चिंतन करा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. काय आमच्या नादी लागू नका. मग त्या जी बाबा म्हणजे मला विसरा, पण तुम्हाला जे दिलंय ती विसरू नका. तुम्हाला जी वस्तू दिली ते तुमचं खूप कल्याण करणारी, म्हणून तिला विसरू नका. आणि म्हणून झालेली सेवा अनंत कोट प्रमाणात आहे की भगवंताच्या चरणावर, बजरंगबली हनुमंतराच्या चरणावर, तुमचा आमचा हृदयस्थान सद्गुरू सच्चिदानंद श्री यांच्या चरणावर तुम्ही संत वृंद, देव वृंद, काय आणि घरी टाकलेल्या सर्व साधक बंधू भगिनी यांनी आता एकाचं नाव घेत नाही, सर्वांचं मिळून नाव घेतो. सर्वांना खूप तकलीफ झाली, तुम्ही कालपासून पाहतो. काय खूप तकलीफ झाली, परंतु होऊ द्या तकलीफ. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. काय तुका म्हणे सत्कर्म हे आपण शेतामध्ये किती काम करतो. तुम्हाला आमचे महाराज बापोर असतील, आमचे आंबडे बाबा असतील, काय सर्व महाराज साधक बंधूला तकलीफ झाली, तरी होऊ द्या, जाऊ द्या. किती मोठा तुमच्या नामाचा प्रचार झाला, आणि भगवंताचं कार्य तुम्ही त्याचं कार्य केलं, तो तुमचं कार्य करणार. त्याचं काम करा, तो तुमचं काम करणार. कसं करणार मला माहित नाही. त्याचं काम काय, हे जे आम्हाला करणे काम, त्याचं काम करा. तो आपल्या प्रपंचात हातभार लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणात समर्पित करून सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण राम देऊ. जय